अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगोरी गावात हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती। मात्र न्यायालयाने सुनावणीनंतर सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे। 30 डिसेंबर रोजी शिंगोरी गावातील लक्ष्मण शेंडे यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार गावातील एका घरात काही बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्ती एकत्र जमल्या होत्या। या व्यक्ती गावकऱ्यांना ख्रिश्चन धर्माची माहिती देत पैशाचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होत्या असा आरोप आहे। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी जाऊन चौकशी केली। चौकशीत आरोप प्रथमदर्शनी खरे आढळल्याने मुख्य आरोपीसह इतर 7 जणांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणात नागपूर, केरळ, तामिळनाडू आणि विदर्भातील काही भागातील आरोपींचा समावेश आहे। तपासादरम्यान घटनास्थळी 4 महिलांचीही उपस्थिती आढळून आली आहे। सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहेत। शिंगोरी येथे राहणारे श्री लक्ष्मण शेंडे यांनी पोलीस स्टेशन बेनोडा येथे काल 30/12/25 रोजी तक्रार दिली की त्यांच्याच गावात राहणारे एक रितेश बोंद्रे म्हणून व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्यांच्या घराजवळ एक प्रोग्राम ठेवला पेंडॉल टाकून आणि त्या पेंडॉलमध्ये जेव्हा हे गेले तेव्हा तिथे एक व्यक्ती भाषण करत होता आणि म्हणत होता की आमच्या धर्मात या, ख्रिश्चन धर्मात या, तुम्हाला आम्ही नोकरी देऊ, त्याच्या मोबदल्यात पैसे देऊ, अशा प्रकारची तक्रार लक्ष्मण शेंडे यांनी पोलीस स्टेशन बेनोडा येथे काल रात्री नोंदवली। त्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस स्टेशन बेनोडा येथे कलम 299 आणि 302 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हो, त्यात मग रितेश बोंद्रे आणि यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आणि त्यांच्या चौकशीअंती त्या ठिकाणी असणारे जवळपास सर्व 8 इसम यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं आणि आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं। विद्यमान न्यायालयानं ह्या सर्व 8ही इसमांना जामीन मंजूर केला।